ओके. तर आपण या दिवसामध्ये नवीन कराराचा अभ्यास करत आहोत आणि अ, थोडक्यात आपण नवीन करार जो आहे तो प्रत्येक अध्यायानुसार समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अ, आपल्याकडे अ, वेळ कमी असल्या कारणानं आपण आत्ताचे जे अध्याय आहेत ते नक्कीच आपण प्रत्येक वचनाचा थोडक्यात अभ्यास पाहू. परंतु पुढे जात असताना आपण थोडंसं फास्ट जाणार आहोत. कारण आपल्याला अनेक विषय शिकायचे आहेत पुढं आणि आपल्याला आणखी प्रभूमध्ये वाढायचं आहे. ठीक आहे. तर मते शुभवर्तमान याकडे आपण लक्ष देत असताना मागील क्लासमध्ये आपण वचन 1 ते 17 आपण पाहिले. जिथं आपण शिकलो होतो, की अ, जी जी वंशावळ दिली नाही का, ती कशाप्रकारे ख्रिस्त जो अभिवचनाचा मसीहा आहे, ते सिद्ध करत होती. मग त्याने ती का दिली होती? अ, त्याचा उद्देश काय होता? अगदी सुरुवातीलाच नाही का, आपल्यासाठी फारच कंटाळवाणं वाटणारा असा हा विषय होता. परंतु माझी आशा आहे, की आपण शिकलो असताना यातून अनेक गोष्टी आपण शिकलेलो आहे. का बरं मत्तई जो आहे, तो सुरुवात करत असताना अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त असं म्हणतो. तर मग आपण अगदी पाहिलं, की अब्राहामाला जे दिलेलं अभिवचन होतं, की तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होणार आहे तुझ्या संतानाद्वारे. तर मग त्याची आठवण करून देणारं ते शब्द होता, की ते संतान मत्तई म्हणतो, की आला आहे. आणि ज्यावेळेस तो दाविदाचा पुत्र म्हणतो, तर तिथं मात्र तो त्याचा मसीहा पण दाखवतो, की तो अ, अभिवचनाचा फक्त तो संतानच नाही, तर तो राजाच देखील आहे. ज्याच्याबद्दल दाविदाला अगोदर अभिवचन देण्यात आलं होतं, की तुझ्या घराण्यापासून जोपर्यंत तो खरा राजकुमार येत नाही, नाही का, तोपर्यंत तुझ्यापासून ते राजगादी काढून घेतली जाणार नाही. आणि नक्कीच तो तो राजा कोण आहे? तर ख्रिस्त आहे आणि मग ते तेच इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्यावेळेस तो ही जी वंशावळ आहे, तो आपल्यासमोर सादर करतो आणि ते झाल्यानंतर लगेच तो आता ख्रिस्ताच्या जन्माकडे वळतो. आणि वचन 18 पासून पुढे आपल्याला त्या गौरवी राजाचा जन्म पाहायला भेटतो, जो फारच अद्भुत आहे. आणि पुष्कळदा आपण त्याच्यावर फार इतका विचार करत नाही. पुष्कळदा आपल्याला नाही का कधी-कधी मंडळीमध्ये सुद्धा विचार करायला कठीण वाटतं. परंतु सुवार्तेचा एक महत्त्वाचा भाग तो आहे. आणि आपण सुवार्तेमधून एखादाही भाग जर आपण कमी केला किंवा त्यावर आपण विचार केला नाही, तर जणू काय ती सुवार्ता जी आहे ना, ती एक आपण दुर्बळ करतो नाही का? आणि म्हणून मत्तई ज्यावेळेस सुरुवात करत आहे, तो फार सुंदर रीतीने या वचनांची सुरुवात करतो. वचन 18 मध्ये पहा, येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. आता तो अगदी सुरुवात करत आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. इतर जर पुस्तक आपण पाहिली शुभवर्तमानाची जशी लूक ज्या प्रकारे ख्रिस्ताच्या जन्माबद्दल सांगतो, अनेक प्रकारे तो त्या सर्व ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये घडणाऱ्या त्या तो मांडतो नाही का बारीक-सारीक. परंतु मत्तई तसं काहीच करत नाही. तो अगदी एका ओळीत सांगतो, की येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला आणि विशेष करून पुढे काय सांगितलं त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. आता हे सगळ्यात महत्वाचं वचन आहे. ख्रिस्ती विश्वासाचा एक आधारस्तंभ तो आहे किंवा मूलभूत हे सत्य आहे, जे आपल्याला समजणं गरजेचं आहे, की ख्रिस्त हा देहधारी झाला, तो मानव झाला आणि जरी तो मानव झाला, मानवी स्वभावात तो आलेला आहे. तो देहधारी झाला तरी सुद्धा तो माणसासारखा पापी स्वभाव घेऊन किंवा पापी म्हणून का राहिला नाही? तो निर्दोष कसा होता? तर मग त्याचं उत्तर आपल्याला शुभवर्तमानाचा अभ्यास करत असताना फार स्पष्ट रीतीने पाहायला भेटतं नाही का? ज्या प्रकारे आपण मागेच पाहिलं, की ज्यावेळेस इथं मत्तई जो आहे तो अ, ज्यावेळेस वंशावळ देत आहे, तर तो आपण पाहिली होती, की योसेफाबद्दल तो बोलतो. अ, जो काय म्हणतो आपण त्याला, की एक लीगल नाही का एक बाह्य दिसणारा जो पिता म्हणून ख्रिस्ताला
दाखवलेला आहे तो. आणि विशेष करून त्याच्याबद्दल बोलत असताना वचन 16 मध्ये तो असं म्हणत नाही की याकोबाला योसेफ झाला, तिथं तो म्हणत नाही की हा योसेफ जो ख्रिस्त म्हटलेला येशू त्याचा पिता, असं म्हणत नाही. तर तो म्हणतो की ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती. तर या शब्दांकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे की ख्रिस्ताचा जन्म हा आई वडिलांच्या इच्छेने झाला नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या प्रकारे आपला जन्म होतो, मनुष्याचा जन्म होतो, तशा प्रकारे ख्रिस्ताचा जन्म नव्हता. तो पूर्णपणे देवाच्या नियंत्रणात आणि पूर्ण त्या सामर्थ्याने पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे ते घडलेलं आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की फारच बारीक सारीक तपशील मत देत नाही इथं. तो ज्यावेळेस सुरुवात करतो ख्रिस्ताच्या जन्माबद्दल, तो डायरेक्ट म्हणतो की येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. मग तो पुढे सांगतो की त्याची आई मरिया हिचे योसेपास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते दोघं एकत्रित आले नव्हते, परंतु त्यांचं वागदान झालं होतं. वागदान होणं हे सुद्धा गरजेचं होतं आणि त्यासोबत त्यांचा सहवास न होणं हे सुद्धा गरजेचं होतं. का बरं हे दोन शब्द इथं आपल्याला सांगतात? हे दोन्ही शब्द एक तर आपल्याला याची जाणीव करून देतात की तो अभिवचनाचा मसीहा आहे. त्यासोबतच जे अभिवचन अगोदरच जे भविष्यवाणी सांगण्यात आले होते त्याची तो कशी पूर्तता आहे, नाही का, त्याची तो आठवण करून देतो आपल्याला. आणि विशेष करून मत्ती ज्यावेळेस इथे बोलत आहे, तो योसेफाच्या दृष्टीने ख्रिस्ताच्या जन्माची जी गोष्ट आहे तो आपल्या समोर सादर करतो, आहे ना. आणि ज्यावेळेस आपण या बद्दल विचार करतो तर सगळ्यात अगोदर वागदान या शब्दाबद्दल आपण थोडा विचार करूया. आता आपल्याला माहित आहे मत्तेमध्ये आपल्याला पुष्कळ वेळा मेजवानी आपल्याला पाहायला लग्नाची मेजवानी आपण नाही का, त्याची दृष्टांत आपण पाहतो. आणि ख्रिस्ताने अनेकदा याचे उदाहरण घेतलेले आहे आणि मत्तेने खास करून त्या सर्व गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि यहुदी लोकांमध्ये यहुदी परंपरेनुसार विवाह कसा केला जायचा, त्याची सुरुवात कशी होती, ते जर आपल्याला समजायचं तर थोडं आपण ज्यावेळेस त्याचा इतिहास पाहतो आपल्याला आणि विशेष करून मत्ती कृष्ण वर्तमानाचा जर आपण अभ्यास केला तर जिथं पुष्कळ ठिकाणी मला असं वाटतं 24-25 तिथं सुद्धा तिथं तो शहाण्या आणि मूर्ख कुमारीचा ज्यावेळेस दाखला देतो, नाही का, ख्रिस्त की वर येत आहे आणि त्याला सामोरे जाणं, नाही का. आणि मग मेजवानी, वराने दिलेली मेजवानी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला त्याची झलक देते की यहुदी विवाह कसा होता. आणि त्यावर आधारित ख्रिस्त त्याचा उपयोग करतो आणि मग स्वर्गाचं चित्र आणि विशेष करून त्याचं जे परिपूर्ण कार्य आणि तो कसा वर आणि नाही का मंडळी कशी वधू म्हणून तो प्रगट करतो ते आपल्याला पाहायला भेटतं. आता वागदान आपण विचार करत असताना यहुदी विवाहातील हा एक महत्वाचा भाग होता. आणि विशेष करून विवाहाच्या अगोदर जो 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 खरा विवाह आहे त्याच्या अगोदर करण्यात येणारी ही एक एक आपण काय म्हणू शकतो, एक कराराची एक पद्धत होती. आणि आपल्याला पाहायला भेटतं इथं वागदान जे आहे तिथं पती पत्नी म्हणून डायरेक्टली त्यांना मान्यता दिली जायची. परंतु तरी सुद्धा जरी त्यांना मान्यता दिलेली आहे तरी सुद्धा ते दोघं एकत्रित राहू शकत नव्हते. आणि तिथं दोघं एकत्रित येऊन साक्षीदारांच्या साक्षीने एका करारावर सही केली जायची आणि त्याद्वारे जणू काही वागदान एका विवाहासारखं असायचं, जिथं जिथं आपल्याला पाहायला भेटतं की सर्व काही ठरवलं जायचं. आणि मग याच्यानंतर जो येणारा काळ असायचा जिथं जिथं जो वर आहे तो येईल आणि वधूला घेऊन जाईल. तोपर्यंत वधू जी आहे ते आपल्या आई वडिलांच्या घरी असायची. आणि हा जो मधला काळ असायचा वागदान नंतरचा, तो काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो वर जो आहे तो आपल्या वधूसाठी घर तयार करायचा, नाही का, आपल्या वडिलांच्या घरी तो घर तयार करायचा. आणि जेव्हा ते घर तयार व्हायचं त्यावेळेस तो यायचा, परंतु येत असताना वधूला याची माहिती नसायची. आणि म्हणून तो वर आला आहे याची याची माहिती तिला अगोदर मिळावी म्हणून त्या वराच्या अगोदर करणे वाजवले जायचे.
आणि मग त्यामुळं ती जणू काय पूर्वसूचना असायची वधूला की वर येत आहे, आणि मग वधूने तयार असायचं त्यासाठी, आणि मग तो वधूला घेऊन जायचा आणि मोठी मेजवानी तो द्यायचा. आता हेच चित्र आपल्याला मत्तईमध्ये पाहायला भेटतं नाही का, की तो जिथं ख्रिस्ताच्या येण्याबद्दल सांगितलं नाही का, की तुतारीचा नाद होत असता तो येईल म्हणे, आपल्या मंडळीला तो घेऊन जाईल, त्याच्याबद्दल आपण शिकतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की तो वर येईल, आपल्या वधूला घेऊन जाईल, आणि त्याच्यासाठी वधू जी आहे ती सजून बसलेली आहे नाही का, त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. त्या मेजवानीबद्दल, वडिलांनी दिलेल्या त्या धन्याने दिलेल्या मेजवानीबद्दल ख्रिस्त तो दाखला सांगतो. तर यातून आपल्याला याची थोडी आयडिया येते. तर इथं वाग्दान त्यांचं झालं होतं आपल्याला माहित आहे, परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं हा आहे, तो म्हणजे काय, की ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो मनुष्याच्या इच्छेने आणि स्त्रीच्या इच्छेने त्यांच्या एकत्र येण्याने तो झाला नाही, तर पूर्णपणे देवाच्या नियंत्रणामध्ये ते घडलेलं आहे. देवाच्या नियंत्रणामध्ये घडलेलं. इथं दोन महत्वाचे सत्य आपल्याला हा संदर्भ दाखवतो. ते म्हणजे काय, पहिलं सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने मानवी स्वभाव कसा धारण केला आणि परिपूर्ण माणूस किंवा मनुष्य तो कसा होऊ शकला, त्याची देहधारणा ते दाखवतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो अद्भुत जन्म आहे त्याच्यासाठी साधन म्हणून देवाने कशा प्रकारे मरियेचा उपयोग केला, मरियेला त्या देवाने नियुक्त केलं त्यासाठी, आणि मरियेद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त जो आहे तो देहधारी झालेला आहे नाही का. आपल्याला इथं पाहायला भेटतं की हा एक एक फार रहस्यमय गोष्ट आहे नाही का, एक अनैसर्गिक गोष्ट आपल्याला पाहायला भेटते नाही का, की की पती पत्नी विना ह्या गोष्टी घडणं. परंतु आपल्याला हे पाहायला भेटतं की हे असं सत्य आहे सुवार्तेचं, जे आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे, त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण जर हा विश्वास ठेवतो की त्या देवाने मातीपासून मनुष्याला घडवलेला आहे, तर जो देव मातीपासून मनुष्याला घडू शकतो, तोच देव मातेच्या उदरात जीव उत्पन्न करण्यास समर्थ आहे नाही का. आणि आपण त्यावर प्रश्न किंवा काही तर्क लावू नये नाही का, कसं झालं, काय झालं नाही का. पवित्र शास्त्र जे सांगतं त्याच्यावर सरळ सरळ आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की ज्याने जग निर्माण केलेलं आहे त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही. तो गौरवी निर्माण करता देव देहधारी झालेला आहे, आणि आपण सुद्धा प्रेषितांचा मतांगीकार माहिती ना आपल्याला, तिथं ज्या प्रकारे सांगितलं नाही का, जी विश्वासाची घोषणा केलेली आहे त्या घोषणेत आपण स्वतःला विसवायला पाहिजे नाही का. आपण स्वतः त्यावर अवलंबून राहायला पाहिजे. जिथं ते म्हणतात की त्याचा एकुलता एक पुत्र जो पवित्र आत्म्याने गर्भरूप झाला आणि कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला म्हटलेला आहे बघा. आणि आणि मला असं वाटतं लूक मध्ये सुद्धा आपल्याला अद्भुत रीतीने तिथं सांगितलं की ते कसं घडणार आहे. मरियेला देवदूत जो आहे त्याच्याबद्दल सांगतो नाही का, की पवित्र आत्मा तुझ्यावर छाया करेल, आणि ती छाया आपल्याला कशाबद्दल सांगते, की बिलकुल मरियेचा सुद्धा पापी स्वभाव त्या त्या बाळावर नसायला पाहिजे नाही का, ख्रिस्ताला लागू नये म्हणून पवित्र आत्म्याने देवाने पूर्णपणे ती काळजी घेतली होती नाही का. आणि म्हणून ख्रिस्ताचा जन्म हा अद्भुत आहे. तो जरी एका पाप्यांच्या त्या ओळीतून तो आलेला आहे, एका पापी स्त्रीच्या उदरातून तो आलेला आहे, कारण मरियेला सुद्धा कृपेची गरज होती. लूक मध्ये आपल्याला पाहायला भेटतं बरोबर. तिच्या उदरातून जरी तो आला तरी त्याच्या ठाई पाप मुळीच नव्हतं, कारण या सगळ्यांची काळजी देवाने घेतली. म्हणूनच पवित्र आत्म्याची छाया म्हटलेलं आहे बघा. कवचाप्रमाणे देवाने त्या तिच्या उदरात ख्रिस्ताला नाही का राखलं, आणि त्याची देहधारणा आपण पाहतो. पुढे आपल्याला पाहायला भेटतं या संदर्भामध्ये, विशेष करून योसेफाबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. त्याचं ज्यावेळेस आपण निरीक्षण करतो इथं बघा, आता योसेफाच्या दृष्टीने तो मांडत आहे. तो म्हणतो की आता ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, नक्कीच कोणती स्त्री डायरेक्टली जाऊन स्वतःहून नाही सांगू शकणार या गोष्टी नाही का. आपल्या होणाऱ्या किंवा त्या पतीला नाही का, की अरे ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत जरी देवाकडून त्या घडलेल्या आहेत, परंतु तिचे शब्द कसे खरे आहेत तो कसं मान्य करणार नाही का. ती काहीच नाही बोलली, परंतु आपल्याला इथं असं पाहायला भेटतं की ते ते पुन्हा
भेटले असावेत किंवा त्याच्या नजरेस त्या गोष्टी आलेल्या आहेत आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याला समजलं की ती गर्भवती आहे आणि ते दिसून आल्यामुळं अ, तो जो आहे त्याची अशी इच्छा नव्हती नाही का की तिची बेआबरू व्हावी. कारण ते फारच भयंकर गोष्ट होती. कारण वाग्दान झालेल्या दोघांचं आणि त्यानंतर एखादी जर महिला गर्भवती आढळली, तर ती एक भयंकर गोष्ट होती. तिला जणू काय ते व्यभिचारच तो होता आणि मग जणू काय त्यांचं लग्न झालेलं असताना सुद्धा हे जणू काय भयंकर पाप होतं आणि त्यामुळं तिची बेआबरू करण्यात येत असायची किंवा तिला अ, आपल्याला पाहायला भेटतं की दगडमार करण्यात यायचं जुन्या करारानुसार आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या अगदी सरळ होत्या. योसेफाच्या मनात होत्या. योसेफाला माहित होतं की ह्या गोष्टी घडू शकतात आणि तो नीतिमान होता म्हटलेला आहे. तो तो आपल्याला पाहायला भेटतं नीतिमान होता म्हणजे फारच तो चांगला होता. त्याच्या चांगुलपणाबद्दल किंवा त्याच्या आंतरिक जे नीतिमत्व आहे त्या नीतिमत्वाबद्दल नाही, परंतु त्याचं जे बाह्य वर्तन, त्याची जी विचारधारा आहे, त्याच्याबद्दल इथं सांगितलं नाही का, की तो नीतिमान होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्याची इच्छा नव्हती, की तिला तिला नाही का तिची बेआबरू व्हावी म्हणून त्याने काय विचार करत होता, की आम्ही गुप्तपणे सोडून देतो तिला नाही का, जेणेकरून ह्या गोष्टी तिच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार नाही. आणि इथं आपल्याला त्याचा संयम पाहायला भेटतो. त्याने संयमाने वाट पाहिली आणि ज्या प्रकारे यशया 28:16 मध्ये सांगितलं नाही का, विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार नाही, नाही का? आणि कदाचित आपल्याला पाहायला भेटतं, की हा योसेफ जो आहे, तो देवावर अवलंबून राहणारा होता आणि नक्कीच त्याने देवाकडे हा जो सर्व प्रकार आहे, त्याने देवासमोर ठेवला असावा, प्रार्थना केली असावी आणि त्याचं उत्तर लगेच आपल्याला पुढं पाहायला भेटतं. कारण इथं वचन 20 मध्ये काय सांगितलंय, असे विचार त्याच्या मनात घोळत होते. तो त्या विचारात होता, त्या चिंतेत तो होता आणि तो चिंता करत असताना कदाचित तो प्रार्थना पण करत असावा त्यावेळेस. आणि मग प्रभूचा दूत त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हणतो नाही का, "योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे." अगदी तो चिंतित होता, परंतु आपल्याला माहित आहे की असा संदेश त्याच्यापर्यंत आला, ज्याद्वारे तो चिंतेतून मुक्त झालेला आहे. "योसेफा, दाविदाच्या पुत्रा" असं इथं म्हटलेलं आहे. आणि फार हे जे शब्द आहेत आपल्याला या पुस्तकामध्ये वारंवार पाहायला भेटतील नाही का. आणि यातून आपल्याला याची सुद्धा जाणीव होते की योसेफ दाविदाच्या वंशातून होता. अ, आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो अ, त्याचा एक जणू काय लीगल बाह्य लोकांसमोर नाही का त्याला तो एक दाविदाच्या वंशातून आहे. अ, हे अ, हे पटवून देण्यासाठी किंवा याच्यासाठी योसेफ जो आहे अ, त्याचं त्याचं असणं ते सुद्धा गरजेचं होतं आपल्याला पाहायला भेटतं. अ, आणि ज्यावेळेस आपण या दोघांबद्दल पाहतो विशेष करून योसेफाबद्दल बोलत असताना पुढे तो त्यांना काय म्हणतो, की तिचा तू अनुमान करू नकोस स्वीकारण्यास, नाही का? आणि मग तो पुढे सांगत आहे, तिला पुत्र होईल. काय होणार आहे? अगोदर सांगितलं. तिला पुत्र होणार आहे. आणि त्याचं नाव काय ठेवायचं आहे ते पण सांगितलं. त्याचं नाव येशू असे ठेव. आता येशू असं ठेव म्हटलेलं आहे, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. आपण या वचनाकडे थोडं बारकाईने लक्ष देऊ शकतो, की एक तर त्याचं नाव येशू असं ठेव म्हटलेलं आहे आणि येशू या नावाचा अर्थ होतो तारणारा. यहोवा माझे तारण किंवा यहोवाचे तारण नाही का. आणि हा जो शब्द आहे येशू, हा यहोशवा किंवा यहोशू या शब्दावरून आलेला आहे आपल्याला माहित. आणि येशू हे नाव जे आहे त्या काळामध्ये एक सर्वसाधारण नाव होतं नाही का. आणि हे नाव त्याच्यामध्ये काहीतरी होतं अशा प्रकारे आपल्याला नाही पाहायला भेटत, परंतु त्या येशू सोबत आणखी एक नाव जोडलं गेलं, ते म्हणजे ख्रिस्त. ख्रिस्त नाही का, येशू ख्रिस्त. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तेच आपल्याला पुढे ज्यावेळेस तो संदेश त्याचं वचन म्हणून वचन 23 मध्ये सांगतो, तर त्यानुसार आपल्याला ख्रिस्त त्या नावासोबत जोडलेला पाहायला भेटेल, येशू ख्रिस्त नाही का. आणि तिथं आपल्याला पाहायला भेटतं की येशू त्याचं नाव ठेव म्हटलेलं आहे. तर इथं त्याचा तो अभिवचनाचा मसीहा आहे.
त्याची आठवण आपल्याला येते, त्याचं कार्य काय असणार आहे त्याबद्दल पण सांगितलं. तो आपल्या प्रजेला म्हटलेला आहे. कोणाला? आपल्या प्रजेला. आता मत एका दृष्टिकोनातून मांडत आहे. तो कोणता दृष्टिकोन आहे? यहुद्यांना हे दाखवण्यासाठी की ज्या मसीहाची तुम्ही वाट पाहत होते, ज्या राजाची तुम्ही वाट पाहत होते, तो राजा आलेला आहे. त्याच्या प्रजेसाठी तो जगलेला आहे, त्याच्या प्रजेसाठी तो मरण पावला, त्याच्या प्रजेसाठी तो पुन्हा उठलेला आहे आणि तो स्वर्गात विराजमान आहे, पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो त्याच्या प्रजेद्वारे आज राज्य करत आहे. तो त्याच्या प्रजेद्वारे भौतिक रीतीने पुन्हा राज्य करण्यासाठी महान वैभवाने येणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्या प्रजेला म्हटलेलं, बरोबर. आपली प्रजा हा शब्द एका विशिष्ट गटाबद्दल सांगतो, बरोबर की नाही? इथं असं म्हटलं का की सर्व जगासाठी, सर्व लोकांसाठी असं म्हटलेलं आहे का? जर असं आहे तर मग सर्व लोक, सर्व जग त्यांना स्वर्गात जायला पाहिजे, नाही का? परंतु तसं नाहीये. ख्रिस्ताचं येणं हा एका विशिष्ट गटासाठी होतं आणि म्हणून सुरुवातीपासून पवित्र शास्त्र आपल्याला निवडीबद्दल सांगतं. म्हणूनच मतेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. ते आमंत्रण सगळ्यांपर्यंत जात आहे सुवार्तेचं, परंतु विश्वास केवळ निवडलेले लोकच ठेवणार, बरोबर की नाही? त्याची प्रजा, ख्रिस्त म्हणतो माझी मेंढर, जी अगोदरच त्याची मेंढर आहेत, ती मेंढर त्याची वाणी ऐकतील. बकऱ्या कधीच मेंढर होणार नाही. बकऱ्या पण आहेत, शेवटी सांगितलं की मी शेळ्यातून मेंढरे वेगळी करील, बरोबर. तर ही वचन आपल्याला समजणं गरजेचं आहे. देवाचं वचन आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त त्याच्या मंडळीसाठी आलेला आहे आणि त्याची मंडळी कोण आहे? मग आपल्याला प्रगटीकरण दाखवतं, नाही का? निरनिराळ्या भाषा बोलणारे, निरनिराळ्या राष्ट्रातून, आणि आपल्याला पाहायला भेटतं की निरनिराळे लोक, नाही का, त्यातून त्याने स्वतःसाठी, नाही का, रक्ताने मोलाने विकत घेतलेले ते आहेत. आणि तोच ख्रिस्त योहान 17व्या अध्यायामध्ये म्हणतो, हे पित्या, ज्यांना तू मला दिलेले आहे त्यांना कोणी माझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. आणि इफिस्करास पत्रामध्ये पाऊल आपल्याला सांगतो की जगाच्या स्थापनेपूर्वी त्याच्या समोर आपण निर्दोष निष्कलंक असे उभे राहावं म्हणून प्रिय कराच्या ठाई त्याने आपल्याला आगाऊच नेमलं, निवडलेलं आहे, बरोबर. तर ख्रिस्ताचं कार्य हे आपल्याला पाहायला भेटतं की हे निश्चित गटासाठी होतं, नाही का? जर मी सर्व जगासाठी म्हटलो तर मी ख्रिस्ताचं कार्य जे आहे त्याच्यावर मी डाग आणेल. कारण जर सर्व जगासाठी मी म्हटलो की ख्रिस्त सर्व जगासाठी आलेला आहे, तर मात्र मग तिथं ख्रिस्ताच्या कार्यावर बोट दाखवलं जाईल का? कारण सर्व जग तर स्वर्गात नाही जाणार आहे, नाही का? कोणासाठी? त्याच्या प्रजेसाठी तो आला. त्यांना पापांपासून तारील म्हटलेलं आहे. एका पापापासून नाही म्हटलं, पापांपासून. याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, एक तर पापाचा दंड जो होता तो ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे, बरोबर. पापाच्या सामर्थ्यापासून त्याने आपल्याला सोडवलेला आहे, पापाच्या दंडापासून त्याने आपल्याला तारलेला आहे, त्याच्या परिपूर्ण कार्याद्वारे, आज्ञापालनाद्वारे आणि त्याच्या मृत्यूद्वारे, अनमोल रक्ताद्वारे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की शेवटी अंतिमतः तो पापाच्या वास्तव्यापासून आपल्याला तारणार आहे, नाही का? पापाचं वास्तव्य अजूनही आपल्यामध्ये आहे. पाऊल का म्हणतो की मला चांगलं करण्याची खूप इच्छा आहे, उत्कंठा आहे, परंतु माझा हा पापी देह ते करू देत नाही. आपल्या आत्म्याचं तारण झालंय, परंतु अजूनही आपण या पापी देहात आहे. म्हणूनच त्या देहाचं आपल्याला पाहायला भेटतं की जोपर्यंत गौरवीकरण होणार नाही, जोपर्यंत ख्रिस्त येणार नाही, जोपर्यंत आपल्याला पाहायला भेटतं की हे शरीर, नाही का, त्या गौरवात बदलले जाणार नाही, तोपर्यंत हे शक्यच नाहीये. आणि ते तारणाची अंतिमता आहे, ते आपल्याला पाहायला भेटतं. आणि पुढे काय सांगितलं? हे सर्व अशासाठी झालं. आता सगळ्यात पहिलं आपण पाहू शकतो उतारा जो जुन्या करारातून त्याने घेतलेला आहे, तो आपल्याला इथं पाहायला भेटतो. आणि तो घेत असताना म्हणतो की प्रभूने संदेश त्याच्याद्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण व्हावं. आणि मत्तई जो आहे पुराव्यानिशी हे सादर करत आहे, पुराव्यानिशी. अरे नाही येहुद्यांनो, तुम्ही ज्या मसीहाबद्दल बोलता ना, तो मसीहा मी पुराव्यानिशी तुमच्या समोर सादर करत आहे. आणि तो पुरावा पहा, हे पहा, यशयामध्ये अगोदरच 600-700 वर्षां अगोदर त्या मसीहाबद्दल सांगितलं होतं की पहा कुमारी गर्भवती होईल. आणि म्हणूनच तो अगोदरच म्हणतो की पहा ती जी मरिया आहे
तिचं योसेफासोबत वाग्दान झालेलं आहे, परंतु दोघांचा सहवास होण्यापूर्वी त्याची आठवण तो करून देत आहे. पाहिलं, ती कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मॅन्युएल हे नाव देतील. त्या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा केल्याप्रमाणे त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला. आता इथं मग तो पुरावा देत आहे संदेष्टाद्वारे, जे सांगण्यात आलं होतं नाही का, वारंवार तो पुरावा पाहायला भेटतो आणि तो पुरावा कुमारी नाही का, कुमारी गर्भवती होईल. आता यशया संदेष्टाने दिलेली भविष्यवाणी, यशया संदेष्टाद्वारे घोषित करण्यात आलेली भविष्यवाणी आहे. आपण ज्यावेळेस यशया 7वा अध्याय पाहतो, तिथं आपल्याला पाहायला भेटतं की ही भविष्यवाणी तो सादर करत आहे नाही का. आणि मला असं वाटतं तो जो राजा होता, आहाज राजा नाही का, त्याला तो म्हणत आहे की प्रभूकडे तू तू चिन्ह माग म्हणे, आकाशातील असो की पृथ्वीवरील असो, अधोलोकी असो, तो ते तुला देईल. आणि यासाठी कारण यहुदा जे राष्ट्र आहे ते पूर्णपणे नाही का ते ते घाबरलेलं होतं. कारण आरामी आरामी राष्ट्र आणि इस्रायल ते एकत्रित येऊन हे जे दक्षिणेकडचं राष्ट्र होतं त्यांच्या पुढं ते मसलत करत होते नाही का. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की तो आहाज घाबरलेला होता. परंतु हे चिन्ह देण्यामागचा उद्देश हाच होता की त्यांनी देवावर विश्वास ठेवावा नाही का. आणि मग हे जे चिन्ह देणं होतं, हे चिन्ह जे होतं ते फक्त त्याच काळापुरतं मर्यादित नव्हतं. आणि म्हणूनच यशाया ज्यावेळेस याबद्दल बोलतो, तर इथं त्याने जो शब्द वापरलाय कुमारीसाठी, तिथं अल्मा हा शब्द वापरलाय बघा, अल्मा. कारण ही अशी भविष्यवाणी होती जी दोनदा तिची पूर्तता झालेली आहे. म्हणजे जवळची पूर्तता ती त्या काळासाठी सुद्धा, आणि अंतिम पूर्तता जी भविष्यात होणार होती ख्रिस्तामध्ये. आणि म्हणून आल्मा हा जो शब्द आहे कुमारीसाठी वापरण्यात आलेला, तो म्हणजे एक तरुण स्त्री. तरुण स्त्री मग ती कोणत्याही प्रकारची असू शकते नाही का, तरुण स्त्री म्हटलेला आहे. आणि मग आपल्याला माहित आहे येशयाची पत्नी, तिचं ज्यावेळेस तिला मुलगा झाला त्यावेळेस मग आरामी राष्ट्र आणि इस्रायल त्यांचा भंग कसा होणार आहे त्याच्याबद्दल देवाने सांगितलं. पलिष्टी राष्ट्राचा भंग कसा होणार आहे त्याबद्दल सांगितलं आणि ती तिथे पूर्ण झाली. परंतु भविष्यात ती कशी ख्रिस्तामध्ये पूर्ण होणार आहे अंतिमता, त्याबद्दल सुद्धा हा शब्द आपल्याला पाहायला भेटतो. आणि मत्तई जो शब्द वापरतो इथं, तिथं पार्थिनॉस हा शब्द वापरतो नाही का. म्हणजे विवाहासाठी नाही का आता तयार असलेली अ, अशी अशी अ, अशी अशी तरुण मुलगी नाही का, जिचा अजून कोणत्या संबंध आले, पार्थेनॉस हा शब्द आहे. आणि मग इथं सांगितलं की कुमारी गर्भवती होईल आणि पुढं काय सांगितलं, ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मॅन्युएल म्हणतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट इम्मॅन्युएल म्हणतील. आता इम्मॅन्युएल हे जे नाव आहे ते आपल्याला एकतर ख्रिस्ताचं दैवत्व दाखवतं आणि दुसरीकडे तो देव एकतर तो तो देव आहे हे आपल्याला दाखवतं, आणि दुसरी मनुष्यामध्ये तो देव मानव झाला त्याची आठवण करून देतो. आणि दुसरी गोष्ट आपल्याला इमॅन्युएल हा शब्द जो आहे निवास मंडपाची आठवण करून देतो. देव त्या अरण्यामध्ये असताना देवाने त्या निवास मंडपाद्वारे तो त्याच्या लोकांसोबत आहे त्याची झलक त्याने दिली. परंतु त्याचं त्या लोकांमध्ये असणं, त्या लोकांसोबत असणं, इस्रायल लोकांसोबत असणं इतकं जवळीकतेचं नव्हतं नाही का. कारण त्याच्यामध्ये दुरावा अजूनही होता. कारण खरा निवास मंडप येणार होता नाही का. खरा तो गौरवी इमॅन्युएल येणार होता नाही का, जो खऱ्या रीतीने पापी मनुष्य आणि पवित्र देव यांचा समेट घडून आणू शकेल नाही का. म्हणूनच तिमोथेला पत्रामध्ये पाऊल पाऊल म्हणतो की मनुष्यामध्ये आणि देवामध्ये एकच मध्यस्थ आहे, तो आणि ख्रिस्त आहे. बरोबर. आणि योहान 1:14 मध्ये सांगितलं की त्याने आम्हामध्ये वस्ती केली म्हणे. वस्ती हा शब्द स्केनो हा शब्द वापरला, आणि वस्ती हा जो शब्द आहे ना, स्केनो म्हणजे काय, वस्ती ठोकून राहणं, तंबू ठोकून राहणं. आणि हा शब्द निवास मंडपाची आठवण करून देतो नाही का. मग कसा हा निवास मंडप झालेला आहे, तर आपल्याला त्याच्याबद्दल शिकत असताना तो गौरवी देव देहधारी झाला. त्याने मनुष्य
आणि देवामध्ये समेट त्याने घडून आणलेला आहे. तर पहा त्याच्याबद्दल आपल्याला हा जो संदर्भ आहे तो आठवण करून देतो. पुढे योसेफाचं आज्ञापालन आपल्याला पाहायला भेटतं, की त्याने तिचा स्वीकार केलेला आहे आणि आपण पाहतो, की ज्या प्रकारे देवाने सांगितलं त्या प्रकारे त्याने केलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण दुसऱ्या अध्यायाकडे येतो, तिथं मात्र आपल्याला अ, पुढे ही जी घटना आहे आता पुढे-पुढे जाताना दिसत आहे बघा. आधी इथं आता मागे लोकांबद्दल आपल्याला शिकायला भेटल. इथे सांगितलं हेरोद राजाच्या काळात येशूच्या जन्मानंतर पहा पूर्वेकडून मागे लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले, की यहुद्यांचा राजा जन्मास आला तर कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. हेरोद राजाने हे ऐकलं तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेलं आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारलं, ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे? ते त्याला म्हणाले, यहुद्यातील बेथलेहेमात, कारण संदेष्टाच्या द्वारे असे लिहिले आहे. आता हेरोद याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं, की हा एक 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 महत्त्वाचा असा एक भाग आपल्याला इथं दिसतो नाही का? हेरोदाबद्दल पाहत असता. एक महत्त्वाचा असा एक भाग आपल्याला इथं याच्याबद्दल या राजाचं कार्य आपल्याला आठवण करून देतं नाही का? आणि विशेष करून ज्यावेळेस आपण ह्या राजाबद्दल पाहतो, तर हा जो राजा आहे, आपल्याला माहीत आहे, की पूर्ण इतिहास त्याच्याबद्दल आपल्याला साक्ष देतो, की हा राजा असा होता, तो फार राक्षसी विचाराचा होता. हा राजा जो होता याला महान हेरोद म्हटलेला आहे आणि हा जणू काही छोटा राक्षस होता. कारण याची उंची 4 फुटांपेक्षा जास्त नव्हती, नाही का? आणि हा हा इतका क्रूर राजा होता. त्याला कशाचंच घेणं नसायचं. त्याला फक्त स्वतःच्या त्या त्या राजकीय गोष्टींसाठी तो त्या खुर्चीसाठी झटणारा तो राजा होता. तो आपल्याला माहीत आहे, की अधोमी तो राजा होता आणि एवढंच नाही तर तो बांधकामामध्ये पण फार हुशार होता. त्याच्या काळात अनेक सुधारणा घडल्या. मोठमोठाले किल्ले, ती जी भिंत मंदिराचं अनेक मोठं कार्य त्याच्याद्वारे घडलं. परंतु हा इतका भयंकर त्यासोबतच हा भयंकर क्रूर राजा सुद्धा होता, की ज्यावेळेस आपल्याला पाहायला भेटते, की त्याला हे जाणवलं, की त्याची पत्नी आता त्याच्या विरुद्ध कट रचत आहेत. तर त्याने त्या सर्वांना सुद्धा ठार मारलं. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की नंतर ज्यावेळेस त्याच्या पत्नीची त्याला आठवण यायला लागली, तिच्यासाठी पण त्याने मोठं स्मारक बांधलेलं आहे. तर असा हा क्रूर राजा होता आणि जणू काय आपल्याला पाहायला भेटतं, की त्याच्या घरात एक प्राणी म्हणून राहणं तरी बरं राहील, नाही का? त्याचा मुलगा म्हणून राहणं यापेक्षा अशी अवस्था तिथं होती. आणि मग हा जो राजा आहे अ, अ, आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस त्याच्या खुर्चीचा प्रश्न येतो, ते मागे लोक आले आणि ते म्हटले की यहूद्यांचा राजा नाही का? ज्यावेळेस ते म्हणतात की तो कुठे आहे? यहूद्यांचा राजा. त्यावेळेस हे हे फार कठीण शब्द त्याच्यासाठी होते. अरे, यहूद्यांचा जो लीगल नाही का, जो दाविदाच्या कुळातून आहे, तो ख्रिस्त ज्याच्याबद्दल सांगण्यात आलं, अरे तो आलाय. आता कसं होणार? नाही का? आणि ज्याने स्वतःच्या मुलांना नाही राखलं, तो कसा विचार करणार त्यांचा, नाही का? हा राजा इतका भयंकर आणि इतका क्रूर होता. त्याला माहित होतं, की तो इतका क्रूर आहे त्याच्यामुळं कोणी तो मेल्यानंतर रडणार नाही म्हणे, नाही का? म्हणून त्याने काय केलं होतं, की त्याने आदेश देऊन ठेवला होता, की मी मेल्यानंतर जे मोठे पदस्थ जे अधिकारी आहेत त्यांना पण मारा म्हणे, त्यांना फाशी द्या. जेणेकरून ते तरी मेल्यानंतर तरी लोकं त्यांच्यामुळं शोक करतील आणि माझ्या याच्यावर तो शोक केल्यासारखं होईल. परंतु तो मेल्यानंतर तसं काही घडलं नाही आपल्याला पाहायला भेटतं. परंतु तो त्याच्या काळाबद्दल इथं सांगितलं आणि तो ख्रिस्तपूर्व 4 मध्ये तो मेला आणि यानुसार अनेक अभ्यासक म्हणतात, की ख्रिस्ताचा जन्म ख्रिस्तपूर्व 5 ते 6 मध्ये झाला असावा आणि आता पुढे ज्यावेळेस आपण येतो, तर इथं आपल्याला मागे लोकं पाहायला भेटतात. आता हे मागी लोक कोण होते? इथं सांगितलं की पूर्वेकडून ते आलेले आहेत. बरोबर. पूर्वेकडून ते लोक आले होते आणि ते तिथे येऊन विचारपूस करत होते. तर पहिली गोष्ट ते कुणी राजे नव्हते. तर ते मला असं वाटतं योसेफासारखे किंवा दानियालासारखे राजदरबारी काम करणारे लोक असावेत ते. ते ताऱ्यांचा अभ्यास करणारे लोक होते. ते खगोलशास्त्रज्ञ ते असावेत
विशेष करून ताऱ्यांचा अभ्यास करणारे, आणि विशेष करून काही लोक असे म्हणतात की ते खाजदी किंवा अरेबियन्स ते असावेत, जे प्राचीन बाबेल मधून ते आलेले, आता जे आपण इराक म्हणतो नाही का, जे पॅलेस्टाईनच्या पूर्वेकडून ते आलेले असावेत. काही लोकांच्या मते कदाचित जे इस्रायलचे 10 वंश होते नाही का उत्तरेकडे, ते ज्यावेळेस बंदिवासात गेले होते त्यांच्याकडून ख्रिस्ताबद्दल त्यांनी ऐकलं असावं, किंवा दानिएलाच्या भविष्यवाणीचा त्यांनी अभ्यास केला असावा, आणि मग त्यावरून ते नाही का त्याच्या शोधात ते निघाले असावेत. हे देवाकडून घडलं. ही वचनं आपल्याला हे दाखवतात की देवाचे खरे सेवक अशा ठिकाणी सुद्धा असू शकतात जिथं आपण नाही का विचार नाही करू शकणार कधीच नाही का. आणि खरंच हे मागी लोकांच्या जीवनातून आपण पाहतो. जसे इतिहासात आपण पाहतो की मल्कीसदेक, इथ्रो, इयोबासारखे लोक नाही का, ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात नमूद करण्यात आलेली आहेत. पुष्कळदा हे असे लोक होते ज्यांच्याबद्दल कदाचित विचार केला नसता. परंतु हे देवाचं कार्य आहे. देवाची कृपा केवळ एका ठिकाणी, एका कुटुंबापुरतीच बांधील नाही, नाही का? आणि आपण याहून आणखी शिकतो की पवित्र आत्मा बाह्य साधनाविना सुद्धा आत्मिक ख्रिस्ताकडे घेऊन येऊ शकतो, नाही का? तिथं कोणी देवबाप त्याच्या त्याच्या अद्भुत अद्भुत रीत कार्याद्वारे त्याच्या ख्रिस्ताकडे त्याच्या लोकांना तो आकर्षित करतो, नाही का? मागे लोकांप्रमाणे जरी मनुष्य किती भयंकर अंधाऱ्या ठिकाणी असला, नाही का, जन्मास आलेला असला, तरी तो त्यांना तारण्यास समर्थ आहे. तारणासाठी ज्ञानी करायला तो समर्थ आहे. पुढे आपल्याला ताऱ्याबद्दल शिकायला भेटतं वचन 2 मध्ये, की ते कसे आले होते तिथपर्यंत. त्यांना वाट दाखवणारा तारा होता, नाही का? तारा पाहून ते त्याला नमन करण्यास आलेले आहेत. आणि आज आपल्यासाठी तारा काय माहितीये का? त्याची महान सुवार्ता, गौरवी सुवार्ता, जे आपल्याला त्या गौरवी राजाकडे घेऊन येते, जे आपल्याला त्या महान सामर्थी राजासमोर नमविते, नाही का? आणि हा तारा आपल्याला पाहायला भेटतं की त्यांना अगदी अगदी 2 वर्षापर्यंत त्यांना वाट दाखवत होता. कारण पुढे ज्यावेळेस हेरोदाने ते गेल्यानंतर ज्या ज्या मुलांची कत्तल केली 2 वर्षांखालील किंवा 2 वर्षांपुढे, त्यांनी तो विचार केलेला आहे बघा. तर तो इतका काळ त्यांच्या समोर होता. आणि ती सुवार्ता अशी अद्भुत आहे बघा, जी आपल्या हृदयाला भेदून आरपार जाणारी आहे. आणि आपली पापी अवस्था ते आपल्याला दाखवणारी आहे, नाही का? आपल्याला त्याबद्दल शिकायला भेटतं. आता येतोय का आवाज क्लिअर? इकडं लाईट गेली नेमकं, त्यामुळे प्रॉब्लेम येतोय. अ, तर ज्यावेळेस आपण आणखी पुढे येतो, तर आपल्याला पाहायला भेटतं या ताऱ्याबद्दल शिकत असताना, कदाचित गणना 24:17 मध्ये अ, आपण पाहिल्याप्रमाणे अ, जिथं जो परराष्ट्रीय किंवा जो परराष्ट्रीय जो बलाम होता, नाही का? त्याने त्याच्याद्वारे जे भविष्य सांगण्यात आलं होतं, की पहा मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही. त्याला निहाळीन, पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल. तो मोवाबाच्या कपाळ मोक्ष करील, सर्व बंडखोरांना चित करील म्हणे, नाही का? कदाचित ही भविष्यवाणी त्याचा देखील ते अभ्यास करत असावे बऱ्याच काळापूर्वी, काळापासून, आणि मग देवाने खरंच त्याचा उपयोग करून त्यांना तिथपर्यंत घेऊन आला असावा. आपण आपल्याला माहित नाही, नाही का? वचन 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, ते ज्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि हेरोद राजाने हे ऐकलं, त्यावेळेस तो घाबरलेला आहे आणि यरुशलेम घाबरली, नाही का? कारण अनेक यरुशलेमचे लोक सुद्धा हेरोदावर बरेचसे लोक प्रीती करणारे होते, कारण त्यांच्या अ, म्हणजे अ, अ, विचारानुसार तो जगणारा एक राजा होता, त्यांना माहित आहे, नाही का? आणि त्याच्या काळामध्ये अनेक सुधारणा घडलेल्या होत्या. तर तो घाबरलेला आहे. पहिली गोष्ट का घाबरला? पहिली गोष्ट त्याला त्याच्या खुर्चीची चिंता होते, नाही का? आणि आपल्याला माहित आहे हेरोद त्या रोमी साम्राज्याने विशेष करून त्याला त्याला नियुक्त केलं होतं यहूदावर राजा म्हणून. आणि तो अधोमी होता, आपल्याला त्याच्याबद्दल पाहायला भेटते. एसावाच्या वंशातून तो होता, आणि नक्कीच तो याकोबाचा द्वेष करणारच, नाही का? जेव्हा त्याने मागी लोकांकडून हे ऐकलं, तेव्हा यहूद्यांचा राजा जन्मास आला आहे. यहूदाच्या सिंहासनाचा खरा तो वारसदार आलेला आहे. हे ऐकल्यानंतर तो अस्वस्थ झालेला आहे. त्याने मुख्य याजक आणि शास्त्री यांना बोलावलं, वचन 4 सांगतं, आणि त्याला विचारलं की कुठं त्याचा जन्म होणार आहे.
त्यावेळेस वचन 6 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं जिथं मतय त्याचे अगदी पुन्हा तो उतारा घेतो वचन 6 मध्ये. आणि जिथं त्या लोकांनी सांगितलं की मिखा 2 मध्ये जे सांगितलेलं वचन आहे त्याची ते आठवण करून देतात की पहा, तो राजा जो आहे तो तो बेतलेहमामध्ये जन्मणार आहे. आणि त्याच्याबद्दलच तो पुढे बोलत आहे बघा. तो म्हणतो, हे यहूदाच्या प्रांता बेथलेहमा, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही. कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल म्हणे. त्याच्याबद्दल आपल्याला इथं पाहायला भेटतं नाही का, मिखामधून हे वचन त्याने घेतलं. मग त्याने जसंच्या तसं इथं लिहिलं नाही. इथं तो म्हणतो की तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असं मुळीच नाही. नक्कीच त्या धार्मिक पुढाऱ्यांनी संदेश त्याने सांगितलेली जी भविष्यवाणी आहे ती सांगितली, पण कोणालाच त्याला भेटण्याची किंवा मागी लोकांसोबत त्या राजाला पाहण्याची इच्छा झाली नाही. यातून पण आपण पाहतो की केवळ पवित्र शास्त्राचं ज्ञान असणं हेच आपल्याला अ, त्या गौरवी राजासमोर नमविण्यास अ, नाही का समर्थ नाही, जोपर्यंत देव आपलं मन बदलणार नाही, आपलं हृदय बदलणार नाही. कारण आपलं हृदय कसं आहे, असाध्य रोगाने ग्रस्त आहे, नाही का. आपण आपण कठीण हृदयी लोक आहोत होतो, नाही का. देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपण आपला मार्ग धरलेला होता. आपण स्वतःहून कधीच ह्या गोष्टी करू शकणार नाही. त्याच्यासाठी नवीन जन्माची गरज आहे. म्हणूनच ख्रिस्त योहान 3 मध्ये सांगतो की नव्याने जन्मले वाचून कुणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. तर फक्त ज्ञान असणं हेच गरजेचं नाही, तर नवीन जन्म गरजेचा आहे. देवाकडून हे कार्य आहे. म्हणूनच तारण केवळ देवाच्या कृपेने आहे. हे आपल्याला त्याची आठवण करून देतं. आणि पुढे आपण पाहतो की पण मत जो आहे तो हे वचन जे आहे अगदी वेगळ्या वेगळ्या रीतीने मांडतो. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं की त्या राजाचा धूर्त डाव आपण वचन 8 मध्ये पाहतो. तो त्यांना बेथलेहेमास पाठवताना त्याने म्हटलं की तुम्ही जा म्हणे, त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व त्याला तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मी सुद्धा जाईल आणि त्याला नमन करील. तर धूर्त डाव होता. पण आपल्याला माहित आहे की अद्भुत रीतीने ते तिथं पोहोचले आणि देवाच्या आत्म्याने त्यांना सांगितल्याप्रमाणे ते तिथून दुसऱ्या वाटेने निघून गेले, नाही का. दुसऱ्या मार्गाने ते निघून गेलेले आहे. हे देवाचं अद्भुत कार्य आहे की त्याने त्याच्या राजाला राखलेला आहे अद्भुत रीतीने. पहा, सैतान सुरुवातीपासून पहा ख्रिस्ताला आणि पहा त्या सुवार्तेवर कसा आक्रमण करण्यासाठी टपून आहे. परंतु नक्कीच तो देवाच्या इच्छेच्या बाहेर जाऊ शकणार नाही. देवाच्या सामर्थ्याच्या बाहेर तो काहीच करू शकणार नाही. कारण देव सार्वभौम आहे. त्याने केलेली तारणदायी योजना तो सिद्धीस नेणारच. वचन 11 मध्ये आपल्याला पुढे पाहायला भेटतं की त्यांनी त्याच्यासाठी काही भेटवस्तू आणल्या होत्या, नाही का. त्या मौल्यवान होत्या. आणि त्या भेटवस्तू सोने, ऊद, गंधरस ही फारच अनमोल अशी दान अर्पण ती होती त्या काळची, नाही का. सगळ्यात जास्त पैसे खर्च करून त्या गोष्टी घेण्यात यायच्या आणि हे केवळ राजाला दिलं जायचं, नाही का. आणि यातून आपल्याला पाहायला भेटतं की मतय यातून आणखी एक भविष्यवाणीची पूर्तता झालेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जे स्तोत्र 72:10 मध्ये सांगितलं, तार्शिश व द्वीपे यांचे राजे खंडणी देवोत, शबा व सबा यांचे राजे नजराने आणोत. यशया 66 मध्ये सांगितल्याप्रमाणे उंटांच्या झुंडी मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील. परमेश्वराचा आनंदाने गुणानुवाद करतील. पहा, तर मग ते पुन्हा इथं सांगतो की नाही, देवाचीच योजना होती. मागी लोक येणं हे देवाच्या योजनेचा एक भाग होता. तिथं आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्यातून हे आपल्याला शिकायला भेटतं की मग हे सुद्धा दाखवत आहे की तारण फक्त योद्ध्यांसाठीच नाही, तर सुरुवातीपासून देवाची योजना तारणदायी ती परराष्ट्रीयांसाठी होती. परराष्ट्रीयांसाठी सुद्धा होती. कारण तुमचा बाप अब्राम, त्याला देवाने जे अभिवचन दिलं होतं की तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होणार आहेत. तर ते कुळामध्ये सर्व कुळे म्हटल्यानंतर फक्त अब्रामाचेच संतान नाही, तर इतरही लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर मग तो त्यातून याची सुद्धा आठवण करून देत आहे. वचन 13 ते 15 मध्ये आपण येतो, तिथं सांगितलंय की ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक व त्याची आई घेऊन
मिस्र देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा. आता हे अद्भुत घडत आहे बघा. देव अद्भुत रीतीने आता त्या बालकाला घेऊन मिस्र देशात जाण्यास सांगत आहे. याच्या मागचा उद्देश काय होता बरं? तर मग ते पुन्हा इथं आठवण करून देत आहे वचन 15 मध्ये. ती आठवण याची करून देत आहे की ह्या बद्दल सुद्धा अगोदर देवाने सांगून ठेवलेलं आहे. का बरं तो मसीहा त्याने मिसरात जाणं गरजेचं आहे? कारण त्यातून हे सिद्ध होईल की ख्रिस्त हा खरा इस्रायल आहे. कारण होशे 11:1 मध्ये सांगितलं की तू लहान मूल असताना मी तुला मिस्र मधून बाहेर काढलेलं आहे. हे अद्भुत रीतीने ख्रिस्ताच्या बाबतीत घडलेलं आहे, नाही का? निर्गम मध्ये आपण त्याबद्दल पाहतो. अनुवादामध्ये आपण शिकतो 8वा अध्याय 2 ते 5 मध्ये, जिथं मोशे जो आहे त्या नवीन पिढीला आठवण करून देत आहे. तो त्यांच्या पूर्वजांबद्दल तो म्हणतो की पहा, तुला लीन करावं, तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी, म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली 40 वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचं स्मरण कर म्हणे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी, म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. ही 40 वर्ष तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि तुझे पाय सुजले नाहीत. या 40 वर्षात हे इस्रायल लोक अरण्यात जगले. या 40 वर्षात हे इस्रायल लोक असफळ झाले, परंतु खरा इस्रायल येणार होता आणि तो हे सर्व पूर्ण करणार होता. म्हणूनच मग पुढे 4थ्या अध्यायामध्ये तो ख्रिस्ताची ज्यावेळेस परीक्षा दाखवतो, ती 40 दिवसांची परीक्षा जणू काही ह्या 40 वर्षांना प्रदर्शित करणारी होती. आणि हे आपल्याला याची आठवण करून देणार होतं की त्या अरण्यामध्ये ते इस्रायल अयशस्वी ठरले, परंतु हा पहा खरा इस्रायल, ज्याच्याबद्दल होशेने सांगितलं, जिथं देव म्हणतो की तू माझा मूल आहेस आणि मी तुला मिस्रमधून बाहेर आणलं. हा इस्रायल खरा आज्ञाधारक आहे, विश्वसनीय देवाचा पुत्र आहे. त्याची तर आठवण करून देतं. वचन 18 मध्ये आपण आणखी पुढे येत असताना पहा, पुढे सांगितलेलं आहे, जिथं आता हा जो राजा आहे, ज्यावेळेस त्याला समजलं मागे लोक निघून गेले, त्यावेळेस त्याने आदेश केला की जी 2 वर्षांची व त्याहून कमी वयाची बालकं आहेत त्या सर्वांना त्याने माणसे मारू पाठवून त्यांना जीवे मारलं. आता हे कृत्य त्या राजाने द्वेष भावनेने केलं, कारण त्याला माहित नव्हतं की तो ख्रिस्त कोण आहे. मग कसं समजणार? मग सगळ्याच लेकरांना मारा त्या काळच्या. म्हणजे त्यामुळं काय होईल, त्याने 2 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाचे म्हणजे कशाहून त्याने ठरवलं बरं? कारण त्याने तो संतापला आणि जी वेळ मागे लोकांनी सांगितली होती बघा, त्या वेळेनुसार त्याने योग्य टॅली केली आणि त्याने विचार केला, कदाचित मागी लोक तिथून निघाले असताना तेव्हापासून मागी लोकांनी जी घटना सांगितली ते आता इथे गेलेले आहेत. मग तो तारा तेव्हापासून त्यांना माग येत आहे. अरे बघ, हा काळ गेलेला कदाचित 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा थोडंफार कमी असेल हा काळ. मग ह्या जर लेकरांना मारलं तर त्याच्यामध्ये हा ख्रिस्त जो यहुद्यांचा राजा म्हणणारा आहे तो पण आपोआप मरून जाईल, नाही का? परंतु देव गौरवी आहे, आपल्याला माहित आहे. त्या राजाचं त्याने जतन केलं. आणि आपण पाहतो की त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर मिळतं, नाही का, की येशू ख्रिस्त हा महान मोशे आहे, जो योसेफाचे वंश ज्या प्रकारे आपण पाहतो मिसर मधून बाहेर काढण्यास समर्थ आहे. तो मोशे ज्याने त्या इस्रायल लोकांना फक्त मिसर मधून बाहेर काढू शकला, अरण्याच्या पलीकडे तो त्यांना घेऊन जाऊ शकला नाही, परंतु असा एक मोशे जो येणार होता, जो त्या अरण्याच्याही पलीकडे घेऊन त्या वचनदत्त देशामध्ये घेऊन जाऊ शकत होता, आणि तो आहे ख्रिस्त. दुसरी निर्गमनची जी पूर्णता आहे ते आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटते, नाही का? आणि आपण पाहतो की मोशेप्रमाणे ख्रिस्ताला त्याच्या प्रजेला सोडवण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे. मोशेला एक काम सोपवलेलं होतं की जा माझ्या प्रजेला तू घेऊन येशील, आणि हेच ख्रिस्ताबाबत घडलेलं आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं 23व्या वचनामध्ये आपण येतो तर तिथं
आणखी पुढे येत असताना आता इथं 19 पासून पुढे हेरोद मरण पावल्यावर पहा, प्रभूचा दूत मिसर देशात योसेपाच्या स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, पुन्हा दर्शन त्याला झालेलं आहे. उठ, बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायलाच्या देशात जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते ते मरून गेले आहेत. तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायलाच्या देशात आला. परंतु आर्खेलाव हा आपला बाप हेरोद याच्या जागी येऊद्यात राज्य करत आहे असे पाहून तो तेथे जाण्यास भ्याला आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालिल प्रांतास निघून गेला. आणि वचन 23 काय सांगतं? तो तिथून कुठं गेलेला आहे? व नासरेत नावाच्या गावी जाऊन तो राहिला. आता याच्या मागे सुद्धा देवाची महान योजना होती आणि मग ते म्हणतो की त्याचं त्या ठिकाणी जाणं सुद्धा भविष्यवाणी पूर्ण करणारी होतं. आणि ते काय होतं बरं? त्याला नासुरी म्हणतील. नासुरी म्हणतील नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं जिथं नम्र, धिक्कारलेला किंवा नाकारलेला मसीहा म्हणून तो दिसतो. योहान 1, 43, 44, 45 मध्ये आपल्याला माहित आहे, की ज्यावेळेस आपण पाहतो की अ, जो फिलिप आहे त्याला ख्रिस्ताबद्दल समजलेला आहे आणि मग तो त्याच्या मागे आला आणि मग फिलिप आंद्रियाला भेटला व पेत्राला भेटला नाही का आणि त्याच्यानंतर फिलिप जो आहे नथनेलला भेटला आणि त्याला म्हटला की ज्या मसीहाबद्दल सांगण्यात आलेलं आहे त्याला पाहण्यासाठी तू चल म्हणे तो नासरेतकर येशू आहे नाही का. त्यावेळेस नथनेल म्हटलं की अरे नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकेल का. तर मग नक्कीच त्यांच्यासाठी ही एक कठीण बाब होती. कारण ते नासरेत गाव सगळ्यात तुच्छ मानण्यात यायचं. सगळ्यात खालच्या नजरेने त्याकडे पाहिलं जायचं. परंतु हे अद्भुत आहे. देवाची योजना पूर्ण करणार होतं नाही का? आणि त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. आणि हे आपल्याला पुढं ज्यावेळेस नासरेत म्हटलेला आहे, नासरी म्हटलेला आहे, तो शब्द आपल्याला पुढे यशया 11 वचन 1 मध्ये पाहायला भेटतं, जिथं इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल. त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल म्हटलेला आहे. इथं शाखा जो शब्द वापरले ना, तो इब्री भाषेतील जे भाषांतर आहे, तो नाझीर त्या प्रमाणे आहे. आणि जेरोम जे आहेत, जे यहुदी अभ्यासकार होते, त्यांचा असा विश्वास होता, की ईशायचा बुंद जो म्हटलेला आहे किंवा शाखा म्हटलेली आहे, ती त्या ख्रिस्ताचं नासरेतकर त्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे, जे सर्वात कनिष्ठ ते मानत होते नाही का? त्याच्याबद्दल ते आठवण करून देतं. आता अध्याय 3 कडे आपण येऊया. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की आता ख्रिस्तापासून लगेच मत्तई बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्याकडे आपलं लक्ष वेधून घेतो आणि त्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर अनेक गोष्टी इथं आपण पाहतो. वचन 1 सांगतं, की त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुद्याच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला. आता त्या दिवसात कोणते दिवस होते? तर मग ज्यावेळेस आपण अ, पाहतो, की ख्रिस्त नासरेतात आलेला आहे आणि नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो, की जो योहान आहे बाप्तिस्मा करणारा, तो यहुद्याच्या रानात येऊन तो घोषणा करू लागला. आता अं, ज्यावेळेस आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल पाहतो, त्याचा जन्म पण अद्भुत होता आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्याचं कार्य सुद्धा जर आपण पाहिलं, तर फार अद्भुत होतं. त्याचा संदेश फारच साधा आणि सोपा होता, नाही का? त्याचा संदेश काय होता? वचन 2 सांगितलंय, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलं. अगदी अगदी साधा संदेश घेऊन तो आला होता, नाही का? ज्यावेळेस आपण त्याच्या संदेशाबद्दल पाहतो, तर त्याच्या संदेशातील काही घटक जे आहेत, ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट तर त्याचा संदेश जो होता, तो भविष्यसूचक संदेश होता. कारण आपल्याला माहित आहे, तो योहान जो होता, जे 400 वर्ष जी शांतता होती, नाही का? जिथं कुठंच देवाचा शब्द संदेशांद्वारे पाहायला भेटत नाही, नाही का? आता त्यामध्ये जणू काय अचानक वादळ घेऊन येणारा असं वाणी म्हणजे योहान आहे, नाही का? आणि भविष्यवाणीचा शेवटचा शब्द जो मलाखीमध्ये आपण पाहतो, जो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जीवनात पूर्ण होताना आपल्याला दिसतो, नाही का? राष्ट्र देवाच्या शब्दासाठी आतुरलेले होते, वाट पाहत होते, नाही का? आणि खरं तो शब्द योहानाच्या मुखातून आपण पाहतो आणि त्यातून पाहतो की तो शेवटचा संदेश आहे. दुसरं
त्याचा जो संदेश होता तो मसीहा विषयक होता, ख्रिस्त केंद्रित तो होता. जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो तर इस्रायल ज्याच्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते नाही का, तो देवाचा शब्द, विशेष म्हणजे मसीहा नाही का, ज्याच्याबद्दल योहान सांगतो की तो शब्द आहे नाही का, तो शब्द होता प्रारंभी, तो देवासह होता आणि तो स्वतः देव होता. त्याच्यासाठी ते आतुरलेले होते नाही का. आणि आपण पाहतो पूर्ण जुना करार देवाने सार्वकालिक राजाबद्दल आणि विशेष करून त्या शाब्दिक राज्याबद्दल अभिवचन तिथं दिलं होतं. जेव्हा योहान म्हणतो की देवाचं राज्य जवळ आलं आहे, तेव्हा ही अशी आणखी एक आपल्याला पाहायला भेटतं की ती आशा होती की ती आणखी बळावली गेली नाही का, जे ही घोषणा ऐकत होते. त्यांच्या मनात अनेक अपेक्षा होत्या. पण सर्वांना हे समजलं की मसीहाचं राज्य आलेलं आहे. आता योहानाचा जो संदेश होता तो पूर्वतयारी करणारा होता. पूर्वतयारीचा तो संदेश होता नाही का. जेव्हा गॅब्रिएल दूतानं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माबद्दल जखर्याला त्याने बोलत असताना तो सांगितलं, त्यावेळेस त्याने एक व्याख्या केली त्याच्या सेवेची. तो म्हटला की बापाची अंतःकरण मुलांकडे आणि आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी, म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल म्हणे. तर आपल्याला माहित आहे की योहानाने सतत हे स्पष्ट केलं की तो मसीहा नाही, पण तो यशया आणि मलाकी संदेश त्याने सांगितलेल्या अरण्यातून येणाऱ्याची जी वाणी आहे, तो आहे. तो अग्रदूत आहे. मसीहासाठी लोकांना आध्यात्मिकरित्या तयार करणं हे त्याचं कार्य होतं. आणि जुन्या करारात देवाने इस्रायलाच्या राजाचे अभिषेक, राजांचा जो अभिषेक आहे तो संदेष्टाद्वारे केला होता नाही का. शमूएलने शाऊल आणि दावीद दोघांना नियुक्त केलं, त्यांना अभिषेक केला. योहान जुन्या करारातील त्या सर्व संदेष्टांचा अगदी शेवटचा तो संदेष्टा, प्रातिनिधिक संदेष्टा त्याला म्हटलेला आहे. आणि ख्रिस्त त्याला महान संदेष्टा म्हणतो नाही का. तो तशाच प्रकारे हे करणार होता. आपण पाहतो नाही का, येशूला इस्रायलचा मसीहा म्हणून तो घोषित करणं हे अगदी योग्यच होतं. आणि तो इथं म्हणतो मसीहा. आता मसीहाबद्दल आपण शिकत असताना मसीहा हा जो शब्द आहे तो आपल्याला अभिषिक्त त्याबद्दल सांगतो नाही का. आणि येशू हा ख्रिस्त होता, ज्याला योहानाने सार्वजनिक घोषणेद्वारे सूचित केलं आणि देवाने त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी सुद्धा ते जाहीर केलेलं आहे नाही का. आता योहानाबद्दल शिकत असताना त्याचा जो संदेश आहे त्याची नकारात्मक बाजू सुद्धा आपण पाहू. योहानाचा संदेश आजच्या मंडळ्यांना जी ऐकायची सवय लागली आहे नाही का, त्याच्या विरुद्ध होता. गोड गोड किंवा मनुष्याची मनधरणी करणारा असा त्याचा संदेश नव्हता. तर त्याच्या संदेशामध्ये चेतावणी होती नाही का. अगदी धारदार तलवारीसारखं त्याचे शब्द होते, जे छाटून जाणारे होते नाही का. म्हणून ज्यावेळेस धार्मिक पुढारी त्याच्याकडे आले त्यावेळेस तो त्यांना सापांची पिल्ल म्हणतो नाही का. त्याचा संदेश फार भयंकर होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याने प्रभूचा दिवस त्याच्याबद्दल त्याने सांगितलेला आहे. आणि प्रभूचा दिवस जो आहे तो केवळ आशीर्वाद आणि आनंदाचाच काळ नव्हता, तर योहान म्हणतो तो सुडाचा सुद्धा दिवस होता, जेव्हा देव त्याच्या खऱ्या विश्वासणाऱ्यांना खोट्या व ढोंगी प्रचारक आणि धार्मिक चालीरीतींपासून वेगळा करणार आहे. त्याचा मेसेज जो आहे, संदेश जो आहे तो आंशिक होता. पुढे आपल्याला योहानाच्या संदेशामध्ये फारच थोड्या प्रमाणात सकारात्मक काही गोष्टी आपण पाहतो. अंशतः हे खरं आहे, पण आपण हे योग्य दृष्टिकोनातून घेतलं पाहिजे. ख्रिस्ताच्या भौतिक उपस्थितीच्या दिवसात आपण पाहतो लोक फारच संथ किंवा हळूवार रीतीने बदलले नाही का. फारच मोठा लवाजमा सगळेच ते बदलले असं नव्हतं. आज जेव्हा आपण ख्रिस्ताची सुवार्ता सांगतो तेव्हा आपण खऱ्या वस्तुस्थितीपासून सुरुवात केली पाहिजे नाही का. ज्यावेळेस आपण बाहेर सुवार्ता सांगतो, मानव ज्यावेळेस आपण सुवार्थ सांगतो त्यावेळेस नेहमी मनुष्य कसा पापी आहे नाही का, देव कसा नीतिमान आहे. मनुष्य त्या नीतिमान देवाच्या न्यायाखाली आहे. सार्वकालिक यातनेकडे तो वाटचाल करत आहे. आणि आपण लगेच त्या मनुष्याच्या समस्येपासून देवाच्या उपायाकडे वळलं पाहिजे नाही का. आणि देवाने काय उपाय दिलेला आहे
ते आपण सांगितलं पाहिजे की देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला आपल्यासाठी पाठवलं, यासाठी की त्याने आपली शिक्षा घ्यावी आणि त्याचे त्याचे नीतिमत्व आपल्या खात्यात बहाल करावं, नाही का? आणि तारणासाठी ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हे आपण लोकांना सांगणं गरजेचं आहे. हे आपल्या प्रभूच्या या पृथ्वीवरील असताना आपण पाहतो की असे इतक्या लवकर ह्या गोष्टी घडल्या नाही. योहान ज्यावेळेस संदेश देत होता, त्याचा संदेश पाप आणि न्यायाचा होता, नाही का? न्यायाचा आणि पापाचा तो संदेश त्याच्याबद्दल तो घेऊन आला. म्हणूनच तो पश्चाताप करा अशा प्रकारे त्याने सुरुवात केली, नाही का? योहान लोकांना हे सांगू शकला नाही की प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या पापांसाठी मरण पावला, कारण ते भविष्यात होणार होतं, नाही का? ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूनंतर ज्यांना आपल्या पापांची जाणीव झाली, आपल्याला आपण पाहतो की पापांच्या क्षमेसाठी ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हे आपण नंतर पाहतो, नाही का? तिथेच योहानाचा संदेश हा पूर्वतयारी करणारा होता. कारण सुवार्ता ही मनुष्याच्या पापी वाईट बातमीने आणि त्यामुळं त्याच्यावर असलेला जो देवाचा नीतिमान क्रोध आहे, त्याने सुरू होते, नाही का? आणि योहान तेच काम करत आहे. सुवार्तेची पहिली बाजू तो मांडत आहे. आणि लूक 3:16 मध्ये आपण पाहतो, योहान त्या सर्वांना सांगत असे, मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतनाचा बंध सोडवण्यास मी योग्य नाही, तो येत आहे. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल. आणि तेच आपण मते 3 वचन 10 आणि 11 मध्ये पाहतो, नाही का? तिथं सांगितलंय, आत्ताच तर झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. कुऱ्हाड का ठेवतात बरं? हा न्यायाचा संदेश आहे. ते झाड जे फलदायी नाही, त्याला तोडून टाकण्यात येतं. ते न्यायाच पात्र आहे. त्याचा उपयोग जाळण्यासाठी होतो. आणि कुऱ्हाड त्या न्यायाबद्दल आठवण करून देत आहे. जे झाड चांगले फळ देत नाही, ते तो तोडून अग्नीत टाकेल म्हणे, नाही का? आणि मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे, तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. त्याच्या हातात त्याचे सूप आहे. तो आपले खळे अगदी स्वच्छ करेल व आपले गहू कोठारात साठविल, पण भूस न विसत्या अग्नीने जाळून टाकेल. त्याचा संदेश दुहेरी बाजू मांडणारा होता. एक गहू तर दुसरं भूस. एकीकडे कुऱ्हाड झाड त्याच्या मुळाशी ती लागलेली आहे. एकीकडे पाण्याचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि दुसरा अग्नीने बाप्तिस्मा. आता पुष्कळदा अग्नीच्या बाप्तिस्म्याबद्दल विचार करत असताना अनेक लोक जे आहेत फार इथं चुकलेले आहेत. हा बाप्तिस्मा म्हणत असताना ते म्हणतात की अरे, हा एक काहीतरी वेगळं आहे. आणि आज पुष्कळ ठिकाणी फायर मुवमेंट आपण पाहतो. अग्नी, अग्नी देवा, अग्नी पाठव, लोक म्हणतात, नाही का? परंतु मुळात इथं अग्नीचा बाप्तिस्मा हा आपल्याला पाहायला भेटतो न्यायाबद्दल आठवण करून देणार आहे. कारण वरती काय सांगितलंय वचन 10 मध्ये, संदर्भानुसार काय सांगितलंय? जे झाड चांगले फळ देत नाही, ते तोडून कुठं टाकतात? अग्नीत टाकतात. सूप काय करतं? गहू कोठारात साठवतं, तर भूस न विजत्या अग्नीने जाळून टाकतं. लक्षात घ्या. आणि त्याच संदर्भानुसार अग्नीचा बाप्तिस्मा हा काहीतरी आपल्या तारणात होणारे काहीतरी वेगळा बदल नाहीये, तर हा न्यायाबद्दल सांगितलेला आहे. कारण जेव्हा अग्नी आला, तेव्हा सर्व विध्वंस करून गेलेला आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण पाहतो की ज्याच्यापासून आपण दूर राहिले पाहिजे त्या अग्नीपासून, ज्यामुळे देवाच्या राज्याला पृथ्वीवर स्थापित होण्यापासून रोखले होते, ते म्हणजे पाप. इस्रायल ह्या पडलेल्या स्थितीतून त्यांची पुनर्स्थापना होणं आवश्यक होती आणि म्हणून योग्य ती कारवाई सुद्धा होणं गरजेचं होतं, नाही का? आणि तेच आपण इथं पाहत आहोत. आणि योहानाच्या संदेशाचे तेच पैलू आपल्याला इथं शिकायला भेटतात. पुढे आपण 13 ते 17 मध्ये ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याबद्दल पाहतो. आता ख्रिस्ताने घेतलेला हा बाप्तिस्मा वचन 13 मध्ये आपण पाहतो की तो स्वतः आलेला आहे, बरोबर? आणि बार्कले नावाचे सेवक जे आहेत ते म्हणतात की कदाचित त्याची आई आणि भावांनी त्याच्यावर दबाव टाकला असावा. ह्या जुन्या करातील
काही परंपरा त्या पूर्ण करण्यासाठी लोक करत आहेत, तू पण कर, नाही का, कदाचित असं ते म्हणतात. परंतु आपण पाहतो त्यासोबत वचनच्या पुढे वचन 14 मध्ये की योहानाला याची जाणीव होती की मी तुमच्या हातून बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे, नाही का. असं असताना तुम्ही का माझ्या हातून घेता? त्यावेळेस ख्रिस्ताचं उत्तर फार अद्भुत आहे, नाही का. काय बरं त्याचं उत्तर? आता हे होऊ दे. आता हे होणं गरजेचं आहे. त्यासाठीच मी आलेलो आहे. कारण सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. काय सर्व धर्माचरण? कारण ते तू करू शकला नाही योहाना. या जगातील कोणीच व्यक्ती करू शकलेला नाहीये. आणि म्हणून आता ते मला माझ्या प्रजेसाठी पूर्ण करणं गरजेचं आहे. जे माझ्या प्रजेला पवित्र देवासमोर नीतिमान म्हणून उभं करण्यासाठी एक 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 कार्य ठरणार आहे. ते पूर्ण धर्माचरण मला करायचं आहे. कारण कोणताच मनुष्य ते करू शकलेला नाही. बरोबर? ते आपल्याला तिथं पाहायला भेटतं. म्हणूनच त्याच्या वधस्तंभावर त्याच्या मृत्यूसमयी त्याने शेवटचा उद्गार काढला, पूर्ण झाला आहे. हे आपल्याला त्याची आठवण करून देतं, नाही का. आणि पुढे आपण पाहतो की त्याने ज्यावेळेस बाप्तिस्मा घेतला आणि पाण्यातून वर आल्यानंतर पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला आणि याची पुन्हा आठवण करून देण्यात आली की हा मसीहा आहे. का बरं? कारण जुन्या करारात ज्या लोकांना देवाने नियुक्त केलं होतं, त्यांना आपल्याला पाहायला भेटतं अभिषेक करण्यात आला. त्यामध्ये राजे, याजक आणि संदेष्टे होते, नाही का. तिथं नक्कीच देवाने संदेष्ट्यांना उभं केलं. त्यांच्याद्वारे त्यांचा अभिषेक करण्यात आला, परंतु पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य पुरवायचा. परंतु इथं स्वतः पवित्र आत्मा उतरलेला आहे. आणि आपण पाहतो की इथं स्वतः तो मसीहा खुद्द देवापासून आलेला आहे. त्रैक देवाचं तारणामधील कार्य आपण पाहतो. आणि इथं स्वतः त्या महान मसीहाची ओळख पिता स्वतः करून देत आहे. तो म्हणत आहे की पहा, हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा शब्द ज्यावेळेस पिता म्हणतो हा माझा पुत्र आहे, त्यावेळेस हा शब्द आपल्याला स्तोत्र 2 मध्ये घेऊन जातो. आणि स्तोत्र 2 त्या गौरवी राजाबद्दल सांगण्यात आलेला आहे. आणि तिथं देव म्हणत आहे की हा माझा पुत्र आहे. आणि यातून आपण पाहतो की जणू काय पिता हे स्पष्ट करत आहे की ज्या मसीहाबद्दल सांगण्यात आलं होतं, तो मसीहा हा आहे. ज्या राजासाठी मी दाविदाचं घराणं राखलेलं आहे, तो राजा हा आहे. आणि पुढे आपण पाहतो की हा शब्द जो आहे यशिया 42 वचन 1 आणि 2 मध्ये जिथं दुःख सहन करणाऱ्या सेवकाबद्दल सांगितलेलं आहे, नाही का. जिथं सांगितले पहा हा माझा सेवक, याला मी आधार आहे. हा पहा हा माझा निवडलेला, याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. ह्याच्या ठायी मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही. तो आपला स्वर उच्च करणार नाही. तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. तर इथं दुःख सहन करणारा सेवक म्हणून पण आपल्याला पाहायला भेटतं. तर यानुसार तो एकतर गौरवी राजा आहे आणि तो दुःख सहन करणारा तो महान सेवक आहे. त्याचं परिपूर्ण कार्य त्याच्या प्रजेसाठी तो काय कार्य करणार होता, त्याची सुद्धा तो आठवण करून देणार होता. आणि ज्यावेळेस पिता त्याची वाणी स्वर्गातून येते, फार अद्भुत आहे, नाही का. आणि आपण पाहतो की यातून आपल्याला हे समजून घेण्यास मदत होते की तो वचनदत्त मसीहा होता. एवढंच नाही, तो राजा होता. आणि तो अशा प्रकारचा राजा होता जो इतर राजांपेक्षा वेगळा होता, जो जो दुःखातून जाऊन ते कार्य पूर्ण करणार होता. आणि त्याची आठवण तो आपल्याला इथे करून देत आहे. आणि मत्तई जो आहे आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो, नाही का. अनेक बाबी आपल्याला तो शिकवतो. अ, आणि विशेष करून आपण अध्याय 3 पर्यंत आज आपण अभ्यासलेला आहे. आणि मला असं वाटतं पुढच्या क्लासपासून आपण थोडंसं फास्ट जाणार आहोत. परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. देवाचं महान सार्वभौमत्व, देवाचं महान परिपूर्ण कार्य किती अद्भुत आहे. त्याने त्या राजासाठी आपल्याला पाहायला भेटतं की ती ओळ राखली, नाही का. मग ते जी वंशावळ देत आहे त्यातून त्याने दाखवलं की त्या मसीहासाठी त्याने कसं त्याचे लोक राखलेले आहे, ते घराणं त्याने राखलेलं आहे. आणि आता ही वेळ आली, तो राजा आला, त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. तो मरण पावला आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो तिसऱ्या दिवशी उठलेला आहे. आणि आज तो स्वर्गात
पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो गौरवी राजा भौतिक रीतीने राज्य करण्यासाठी पुन्हा महान वैभवाने येणार आहे. आणि पहा, तो त्याच्या प्रजेसोबत राज्य करेल आणि त्यावेळेस मात्र केवळ त्याची प्रजा त्याच्यासोबत असेल. आणि मग आता शेवटी आपल्या समोर हा प्रश्न उपस्थित होतो, काय तो गौरवी राजा आल्यानंतर काय आम्ही त्याच्या प्रजेचा एक भाग असणार आहोत का? खरंच आम्ही त्या गौरवी राजाला समजून घेतलेलं आहे का? खरंच त्याचं परिपूर्ण कार्य आम्हाला समजलेलं आहे का? अ, आम्ही कशावर विसंबून आहोत? आम्ही आतापर्यंत अनेक प्रकारे ज्ञानी असू, आम्ही तर्कवितर्क करणारे असू, आम्हाला सर्व गोष्टींची जाणीव असेल, परंतु खऱ्या रीतीने आमच्या हृदयात तो तारा प्रकाशलेला आहे का? ज्याच्यासाठी मागी लोक इतक्या लांबून आले, त्यांनी त्याला नमन केलं. काय आम्ही त्या राजासमोर नमन करण्यास समर्थ आता आमचं हृदय प्रफुल्लित आहे का? आमच्या हृदयात त्या राजाला काय स्थान आहे? हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. देवबाप करो आपल्याला हे समजण्यासाठी सहाय्य करो. त्याप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा, दया तो पुरवा. आपण इथे थांबूया. मी पुढील वेळ बाबांकडे देतो. ते आपल्याला पुढे प्रार्थने पुढे तिथे आपल्याला चालवतील. आजच्या या सुंदरशा पवित्र शास्त्राच्या अभ्यास